तर या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषींवरती कठोर कारवाई केली जावी अशी मागणी तक्रारदार प्रतिम घंगाळे यांनी केली आहे। हा मला संस्थेच्याच एका कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे। त्याने ती वाच्यता फोडण्यासाठी तो माझ्याकडे त्यांनी दिलेला आहे आणि तो व्हिडिओ बघितल्याबरोबर मला खूप हळहळ झाली की अशा दिव्यांग विद्यार्थ्याला ह्या अमानुषपणे मारहाण झालेली हे मला सहन झालं नाही। मी तात्काळ याची दखल घेत मी माननीय तुकारामजी मुंडे सचिव साहेब जे आहेत त्यांना तक्रार केली, माननीय दिव्यांग कल्याण आयुक्त यांनाही तक्रार दिली आणि माननीय कमिशनर साहेब पोलीस आयुक्त यांच्याकडेही 28/10/2025 रोजी तक्रार दिली होती। दरम्यान पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदरबाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते। त्याप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनला सदर चैतन्य कानिपनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी गोपाळपूरचे अध्यक्ष